श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक चला तर मंडळी, आज बनवूया कोलंबीचं आंबट कालवण. बघा, त्यासाठी मी 1 किलो कोलंबी घेतली आणि याचे डोके आणि पाय तोडून घेतलेले आहेत. बघा, मी साफ करून घेतलेली आहे. हे बघा, अशी साफ करून स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे. तर या कढीसाठी अशाच प्रकारची कोलंबी पाहिजे. चला तर आता आपण याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर बघा, इथे मी 5 पळी तेल घेतले, अर्धा टेबलस्पून हळद घेतले, 4 चमचे मसाला घेतला आहे घरचा, 2 टेबलस्पून पीठ तांदळाचं घेतलं आणि चवीनुसार मीठ, आणि असे लिंबू एवढे असे चिंचेची गोळी लिंबून थोडी मोठी घेतलेली आहे. आणि इथे ओला नारळ म्हणजे अख्खा नारळ घेतला मोठा, त्याची खव काढून घेतली. आणि असे कोथिंबीर दांड्यासकट देठासकट घ्यायचे. 4 मिरच्या घ्यायच्या, आल्याचा असा तुकडा घेतला एवढा, आणि 4 असे मोठे 2 मोठे लसूण निवडून घेतले, आणि कांदा 1. आता हा आपण लसूण आणि आलं वाटून घेऊया मिक्सरमध्ये, आणि कोथिंबीर, मिरची आणि खोबरं याचं वाटण करून घेऊया. चला आता आपण करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात लसूण घालते आणि आलं आवर्जून घ्या, कारण आलं कसं वातूळ असते ही कोलंबी, त्यामुळे आलं घाला, त्यामुळे कोलंबी नडत नाही. बघा, आता एवढं आलं घातलेलं आहे मी. आता इथे कापून घेते, मिक्सरमध्ये टाकायचे. खूप छान लागते आंबट कढी, मस्त पाऊस आणि अशी कोलंबीची गरमागरम आंबट कढी. आहा हा, मस्त. बघा, आता लसूण आलं वाटलेलं आहे मिक्सरमध्ये, ते काढून घेऊया. मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि अशी मस्त गरमागरम जर कोलंबीची कढी खाल्ली ना, कालवण मस्त. बघा, आता ओल्या नारळाची खव ही टाकली, आणि कोथिंबीर, मिरची, कांदा नंतर घालायचा आपल्याला फोडणीवरती. ह्या कालवणासाठी, कोलंबीच्या कालवणासाठी कांदा जरूर घाला, कांद्याने पण छान टेस्ट येते कोलंबीच्या कढीला. आता हे देठ मी असे कापून टाकते, अशी कोथिंबीर अशी मिक्सरच्या भांड्यात. कोथिंबीर पण चांगली घ्यायची, छान टेस्ट लागते कढीला. कालवण आंबट कढी म्हणजे कोथिंबीर पाहिजेच. तर बघा, असं हे वाटण करून घेऊया. आता मी हे वाटण करून घेते. मिरच्या तोडून घालते, 4 मिरच्या घातल्यात. आता आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट कसं ते घेऊ शकता. तर आता मी हे वाटून घेते, मिक्सरला पाणी वगैरे घालून वाटून घेते. बघा, आता मी हे वाटून घेतलेले वाटण झालेलं आहे. आता आपण काय करायचं, ही चिंचेची म्हणजे चिंचेची गोळी आहे, गोळा हा, याच्यात पाणी घालून आता मी याचा चिंचेचा कोळ काढून घेते. बघा, असं आधी भिजत घालायची चिंच, म्हणजे ती पटकन कोळ निघतो त्याचा. आधी चिंच भिजत घालायची. याच्यात ही तांदळाचं पीठ घालून घेते, म्हणजे छान कढीला बाइंडिंग येतं आणि छान होते, अशी पातळ नाही होत कढी. तर बघा, हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे, आणि चिंचेचा कोळ असा काढून घेते. पाणी वगैरे घालून चिंचेचा कोळ छान काढून घ्यायचा. चांगली चिंच रगडून त्याचा कोळ काढून घ्यायचा. बघा, अशी चांगली रगडते, मस्त आंबट कढी, मस्त. खूप छान गरमागरम भातावर आंबट कढी, आणि या पावसाच्या सीझनमध्ये तर मस्त. बघा, हे अशा प्रकारे आता मी हे चिंचेचा कोळ काढून घेते. असं हातानेच मी काढून घेते. तुम्हाला वाटल्यास तुम्ही चाळण घेऊन त्याच्यातून काढून घेऊ शकता. आता मला ही सवयच झाली अशी, पटापट थोडी चाळण वगैरे काढा, ती माखवा परत, त्यापेक्षा मी अशीच काढून घेते. अशी सवय झालेली आहे, त्यामुळे ती पटकन होतं माझ्याशी. तर बघा, असा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा आधी, मस्त. आंबट कढी प्रेमींना तर एकदम मस्तच आहे.
पावसामध्ये कोलंबीची आंबट कढी मस्त. तर बघा अशा प्रकारे मस्त असा चिंचेचा कोळ काढून घ्यायचा चांगला, म्हणजे पटकन करायला बरं पडतं. असं पाणी घालून घालून चांगला कोळ काढून घ्यायचा. असंच हातामध्येच मी अशी गाळून वगैरे कोळ काढून घेते. मग आता हा काढून झालेला आहे सगळा. अजून निघतोय, अजून निघतोय बघा. बघा मस्त असा चिंचेचा कोळ. आंबट कढी म्हणजे चिंच, तरच ती आंबट कढी छान वाटते. असं काही नाही, कोकम पण टाकतात हल्ली. चिंच कोणाला चालत नाही, कोकम टाकतात. तर बघा आता मी गॅस चालू करून टोप ठेवलेलं आहे आणि हे तेल घालून घेते. आता तेल घातलं टोपात. आता हां आलं आणि लसूण वाटलेलं आहे जे आपण मिक्सरमध्ये, ते घालून घेऊ. मिक्सरमध्ये आलं लसूण वाटलेलं ते घातलं आणि मग कांदा घालून घेऊ. एकच कांदा कापलेला आहे, छोटा उभा उभा कापून घेतलेला तो कांदा घालायचा. या कोलंबीच्या कढीला छान टेस्ट येते त्याला कांद्याची. तर बघा आता चांगला असा सवतळून घ्यायचा लसूण आणि कांदा. तेलावर चांगला सवतळून घ्यायचा आलं लसूण कांदा. आणि मग त्याच्यामध्ये हळद मसाला घालायचा. चांगला शिजून घ्यायचा म्हणजे कांदा लसूण. हे बघा कांदा लसूण झाला आहे चांगला शिजून. आता हळद पावडर घातली. मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, कमी जास्ती, ज्याला जसं म्हणजे तिखट वगैरे पाहिजे त्याप्रमाणे घाला तुम्ही. तो पण मसाला चांगला असा सवतळून घ्यायचा. फास्ट फ्लेमवर नाही, बारीक फ्लेमवरती, गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मसाला चांगला परतून घ्यायचा. आणि आता आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं कोथिंबीरचं, ते वाटण आपण घालून घेऊ. आणि वाटण पण चांगलं असं मसाल्यामध्ये सवतळून घेऊ. वाटण पण चांगलं सवतळून घ्यायचं मसाल्यात, मग आंबट कढीला छान टेस्ट लागते. आता या मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून घेऊ. तर हे वाटण आधी सवतळून घेऊया मसाल्यामध्ये. चांगलं असं सवतळून घ्यायचं मसाल्यात, म्हणजे ते छान हे होतं, असं कच्चं नाही राहत. असं सवतळून घ्यायचं मसाल्यात, गरम करून घ्यायचं म्हणजे चांगलं. आता थोडा मसाला कमी वाटतोय, मी घालते आता मसाला थोडासा कमी वाटतोय म्हणून. तुम्हाला वाटल्यास तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. तर मी हा थोडासा मसाला घातला आहे अजून. बघा थोडा कलर पण दिसला पाहिजे ना, बटकडी आणि कलर तर पाहिजेच. तर बघा हा मसाला चांगला असा सवतळून घ्यायचा, म्हणजे वाटण चांगलं असं सवतळून घ्यायचं ते मसाल्यामध्ये. हे बघा चांगलं असं हे झालं, शिजलं म्हणजे वाटण चांगलं सवतळून शिजलं ना, का मग त्याचा कच्चापणा जातो निघून आणि कढी छान लागते. बघा आता हे चांगलं असं मस्त सवतळून झालेलं आहे. ते मिक्सरच्या भांड्यात पाणी वाटणाचं होतं ते मी घालून घेतलं. पाणी घालून आता आपल्या आवडीनुसार तुम्ही किती तुम्हाला पाणी हवे, म्हणजे किती पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हे जे चिंचेचा कोळ काढून घेतलेला आहे तो घातलेला आहे. चिंचेचा कोळ घातला आहे. झटपट होते ही कढी, म्हणजे कालवण हे कोलंबीचं पटकन होते. आता अजून मी वरून पाणी घातलेलं आहे.
बघा, आता आपल्याला जेवढी पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून करू शकता. मग त्याप्रमाणे तुम्हाला वाटण पण करावं लागेल. जर अजून जास्ती रस्सा हवा असेल तर वाटण जास्ती वाढवायचं ओल्या नारळाचं. तर चवीनुसार हे मीठ घालायचं. चवीनुसार मीठ घालते. जेवढी कढी त्याप्रमाणे आपण मीठ घालायचं. आता कढीला चांगला उकाळ येऊन द्यायचा. हे बघा, कढीला चांगला उकाळ आला आहे. आता मी कोलंबी घातली. कढीला जेव्हा उकाळ आला ना तेव्हा मी कोलंबी घातली. तो माझा व्हिडिओ स्किप झाला, त्यामुळे सॉरी. व्हिडिओ स्किप झाला माझा, कळण्यात नाही आलं. तर तुम्ही समजून घ्या की आंबट कढी म्हणजे उकळली ना, चांगली उकाळ आला ना का आपण ती कोलंबी घालायची. बघा, आता कोलंबी घातलेली आहे आणि बघा असं चांगलं हलवून घ्यायचं. मस्त शिजली ती, चांगली शिजलेली आहे. हे बघा, चांगली अशी शिजली का झाली आपली कढी. वरून कोथिंबीर घालायची. झाली. आता गॅस बंद करायचा. हे बघा, झाली मस्त कोळंबीची कढी. तर आपण आता काढून घेऊ कालवण मस्त अशी. आणि लहान मुलांना तर खूप आवडते. तुम्ही नक्की करा. त्यांच्यासाठी थोडा मसाला कमी टाकायचा. बघा किती मस्त अशी कोळंबीची कढी. मस्त जेवतात मुलं पण. मुलं काय मोठी सगळीच छान जेवतात कोळंबीच्या कढीने. तर तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, मस्त कोळंबीची गरमागरम कढी तयार आहे. वरून मस्त असं कोथिंबीर. हा हा हा, मस्त गरमागरम भाताबरोबर एक नंबर मस्त. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.